नमस्कार मित्रो, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलात त्याच्यामध्ये आपण आयसोमेरिझमचं आपण क्लासिफिकेशन बघितलात. आयसोमेरिझमच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण पाहिलात आणि त्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये आपण दोन प्रकारचे आपण आयसोमेरिझम पाहिलात, ज्याला आपण चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम आपण त्याला म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले, त्याच्यावरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलात. नाऊ टुडे डिस्कस अबाउट द नेक्स्ट टाईप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, दॅट इज द फंक्शनल आयसोमेरिझम. त्यामध्ये आपण काय पाहणार आहात पहा. सुरुवातीला आपण फंक्शनल आयसोमेरिझम आपण पाहू. फंक्शनल आयसोमेरिझम. तर फंक्शनल आयसोमेरिझम आपण कशाला म्हणतात त्याबद्दल आपल्याला माहिती असावी पहा. द कंपाऊंड्स विच हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन दर फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड ॲज द फंक्शनल आयसोमेरिझम. म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये फंक्शनल ग्रुप वेगवेगळा असतो आणि त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो, अशांना आपण काय म्हणायचं आहे पहा, फंक्शनल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. म्हणून आपण द कंपाऊंड्स विच have same molecular formula but different functional group इज कॉल्ड लाईक द फंक्शनल आयसोमेरिझम. त्यांना आपण फंक्शनल आयसोमेरिझम असं म्हणतो. मग आता आपण एक एक्झाम्पल पाहत असताना पहा, कधी लक्षात ठेवा, फंक्शनल आयसोमेरिझम दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडसोबत फिक्स आयसोमेरिझम आपल्याला दाखवत असतो. जसं आपण एक एक्झाम्पल पाहता, ज्याच्यामध्ये आपण पाहतो एखादा अल्कोहोल असेल. अल्कोहोल शोज फंक्शनल आयसोमेरिझम विथ इथर सोबतच तो तुम्हाला फंक्शनल आयसोमेरिझम दाखवतो. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर हा तुमचा CnH2n+2 आणि हा O हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, सेम असतो. जसं आपण एक एक्झाम्पल बघितलात, हा C2H6O, याचा पण आपल्याला C2H6O आपण पाहतो आणि याच्यामध्ये आपल्याला एक मॉलिक्यूल मिळतो, हा CH3CH2 आणि हा OH ग्रुप असेल. याला आपण इथेनॉल असं म्हणतो. आणि त्यानंतर तुम्हाला मिळणारा जो असेल तर CH3O हा CH3 असेल. याला आपण डायमिथिल इथर असं म्हणतो. याच्यामध्ये हा जो फंक्शनल ग्रुप आपण बघता, हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, OH ग्रुप आहे. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप काय, तुमचा ऑक्सिजन आयटम आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप वेगवेगळे आहेत पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो. त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, फंक्शनल आयसोमर्स असं म्हटलं जातं. लक्षात येते. नेक्स्ट पहा, दुसरा आपण बघितलात, एखादा आपण अल्डिहाइड आपण घेतलात. अल्डिहाइड्स कॅन शो द फंक्शनल आयसोमेरिझम विथ कीटोन सोबत तो आपल्याला फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवत असतो. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतात, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा CH3CH2 हा C+O आणि हा तुमचा H असेल. याला आपण प्रोपॅनॉल्डिहाइड म्हणू. दुसरा जो असेल तर त्याला आपण कीटोन बनवू शकतो, हा C+O आणि हा तुमचा CH3 असेल. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला, CnH2nO हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. त्यानुसार आपण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O असा आपण त्याला म्हणू. याचा आपण C3H6O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला दोघांचा पाहायला मिळतो. हे दोघं एकमेकाचे आयसोमर्स कोणते असतील, फंक्शनल आयसोमर्स. बघा, कारण याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप दिसतो. याच्यामध्ये आपल्याला कीटॉनिक ग्रुप आपल्याला दिसतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, ऑक्झो ग्रुप आपण त्यांना म्हणू शकता. हा फंक्शनल ग्रुप आपल्याला वेगवेगळा असतो पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. नेक्स्ट आपण पुढचा जर आपण विचार केला, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, तर याच्यात आपण डिस्कस करत असताना कार्बोक्सिलिक ॲसिड शोज फंक्शनल आयसोमेरिझम विथ ईस्टर. तो कुणासोबत दाखवू शकतो आपल्याला, ईस्टर सोबत आपल्याला फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवतो. जसं आपण एक एक्झाम्पल बघता, हा तुमचा CH3CH2 हा C+O हा OH ग्रुप असेल. याच्यामध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिड, याला प्रोपॅनोइक ॲसिड असं म्हणतो. आणि त्यापासून तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH2 C+O हा तुमचा C+O हा O हा CH3 हा तुम्हाला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो, तर याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळेल तुम्हाला, C3 आणि H6O2 हा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं बघा, C3H6O2. याला आपण काय म्हणता, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आपल्याला चेंज झालेला आहे. ज्याच्यामध्ये आपण हा COOH ग्रुप आहे, इथं तुमचा COOR आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप वेगवेगळा असेल पण त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतात. त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. म्हणून कार्बोक्सिलिक ॲसिड्स कॅन शो द फंक्शनल आयसोमेरिझम विथ ईस्टर, हे आपल्याला माहीत असावं. नेक्स्ट आपण पुढे जर बघितला तर प्रायमरी अमाइन्स, म्हणजे प्रायमरी अमाइन्स shows functional isomerism with secondary and tertiary amines.
प्रायमरी अमाइन्स हा कधी काय करू शकतो, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्ससोबत आपल्याला फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवत असतो. जसं आपण बघितलं ज्याच्यामध्ये आपण हा एखादा प्रायमरी अमाइन घ्या, एखादा तुमचा CH3 CH2 हा CH2 NH2 घ्या, बरोबर आहे. हा तुमचा N प्रोपिल अमाइन असेल, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणता पहा, याच्यामध्ये आपल्याला CH3 NH हा CH2 CH3 हा तुमचा सेकंडरी अमाइन होईल, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काय होईल, CH3 N हा CH3 आणि हा CH3 हा टर्शियरी अमाइन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच याचा अर्थ आपण काय म्हणता, एनी प्रायमरी अमाइन्स कॅन शो द फंक्शनल आयसोमेरिझम विथ सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन. तो सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन सोबत आपल्याला काय दाखवत असतो, फंक्शनल आयसोमर्स आपल्याला दाखवत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहील. तर असे आपल्याला हे कंपाऊंड जे असतील तर हे कंपाऊंड्स आपल्याला फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवतात, ज्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला फंक्शनल ग्रुप त्याचा वेगवेगळा असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि हे ठरलेले आहेत. अल्कोहोल शोज द इथर, अल्डेहाइड शोज द कीटोन, त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड शोज द इस्टर, प्रायमरी अमाइन्स शोज द फंक्शनल आयसोमेरिझम विथ सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स. अशा पद्धतीचे आपल्याला आयसोमेरिझम जे पाहायला मिळत असतील त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, फंक्शनल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. लक्षात राहील. आता काही आणखीन एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, ते आपण बघू. हे राईट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पहा, लक्षात राहील. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय. आता पहा, पुढं आपण डिस्कस करत असताना आपण काय म्हणतोय पहा, जर एखादा सायनाइड अल्केन नायट्रिल असेल, अल्केन नायट्रिल यालाच आपण काय म्हणतो, अल्किल सायनाइड असं म्हणतात. हा तुम्हाला काय दाखवू शकतो, फंक्शनल आयसोमेरिझम कुणासोबत, तर याला आपण आयसोसायनाइड, याला आपण अल्केन आयसोसायनाइड किंवा याला आपण अल्किल आयसोसायनाइड असं म्हटलं जातं. तर आयसोसायनाइडची तुम्हाला ओळख झालेली आहे, NC आणि CN म्हणजे काय असेल, सायनाइड. म्हणजेच आपण एखादा एक्झाम्पल, हा CH3 C ट्रिपल बॉन्ड N आणि याच्यामध्ये आपल्याला CH3 हा तुमचा काय असेल पहा, N ट्रिपल बॉन्ड काय असेल तुमचा C, याला आपण मिथिल सायनाइड म्हणतो, याला मिथिल आयसोसायनाइड म्हणतात. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि त्याचा फंक्शनल ग्रुप काय असेल, हा तुमचा आयसोसायनाइड फंक्शनल ग्रुप आहे, हा तुमचा सायनाइड फंक्शनल ग्रुप आहे. CN आपण त्याला म्हणतो, जसं मी इथं लिहितोय पहा, CN हा त्याचा फंक्शनल ग्रुप, याचा फंक्शनल ग्रुप NC, याला आपण काय म्हणू शकता पहा, दीज आर द फंक्शनल आयसोमर्स. हे काय असतील तुम्हाला फंक्शनल आयसोमर्स असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, एखादा तुमचा नायट्रो अल्केन हा जो असेल तर हा तुम्हाला अल्किल नायट्राइट. आता बघा याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, एक एक्झाम्पल बघितलात, हा तुमचा CH3 हा N डबल बॉन्ड O आणि हा O, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, नायट्रोमिथेन. याला काय म्हणायचं आपण, नायट्रोमिथेन. हा तुमचा नायट्रोमिथेन असतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितला तर फक्त आपण CH3 हा O हा N डबल बॉन्ड O याला आपण काय म्हणायचं आहे पहा, मिथिल नायट्राइट. याच्यामध्ये फरक काहीच नाही, बॉन्डिंगची फरक आहे. इथं नायट्रोजन डायरेक्टली अटॅच झाला होता, इथं ऑक्सिजन आपल्याला डायरेक्टली जोडलेला आहे कार्बनला, आणि म्हणून आपण यांना काय म्हणू शकता, फंक्शनल ग्रुप आपल्याला वेगवेगळे आहेत पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आपल्याला मिळतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, फंक्शनल आयसोमर्स असं म्हटलं जातं. लक्षात राहील. नेक्स्ट पहा, दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलात, एखादा आपण अरोमॅटिक कंपाऊंड्स आपण घेतलात, ज्या अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये आपण काय पाहतोय, हा तुमचा एखादा फिनॉल आहे आणि फिनॉलसोबत आपण एखादा CH3 जोडलेला असेल, याला आपण आर्थोक्रेसॉल असं म्हणतो. आणि याच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, तर हा तुमचा ॲनिसॉल आपल्याला बनवू शकतो, हा OCH3. याला आपण ॲनिसॉल म्हणू, याला आपण क्रेसॉल म्हणतो. दीज आर दी फंक्शनल आयसोमर्स, हे एकमेकाचे. हा तुमचा फिनॉलिक OH ग्रुप आपल्याला दिसतो, इथं तुम्हाला काय असेल पहा, हा इथर म्हणजे ज्याला अरोमॅटिक इथर ॲनिसोल असं म्हणतो. तर अशी आपल्याला जी फॉर्मेशन होत असतात यालाच आपण काय म्हणू पहा, फंक्शनल आयसोमर्स असं म्हटलं जातं. लक्षात येतं तुमच्या, हा फंक्शनल आयसोमर्स आपण लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आपण पुढचे एक्झाम्पल जर आपण जर बघितलात, त्याच्यामध्ये आपण अमाइन्समध्ये जर आपण बघितलात, अमाइन्समध्ये त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, एखादा अमाइड असेल, अमाइड म्हटल्यानंतर आपण काय म्हणू शकता, हा NH असेल, इथं NH आपण लिहू, हा डबल बॉन्ड O असेल आणि हा तुमचा कंपाऊंड असेल, याला आपण काय म्हणतो, अमाइड. आणि याच्यापासून आपल्याला काय मिळेल, हा अमाइड असेल,
आणि यांच्यापासून आपल्याला कीटोन कसा तयार होतो बघा. हा डबल बॉन्ड O याला आपण काय म्हणू, कीटोन म्हणतो. याचा फंक्शनल ग्रुप काय असेल तुमचा CONH2 बरोबर आहे. आणि इथं काय असेल फक्त CO. CH2NH हा फंक्शनल ग्रुप नाही, त्यामुळे आपण काय म्हणतो, हा फंक्शनल ग्रुप CO ग्रुप आहे आणि हा फंक्शनल ग्रुप आमाइड ग्रुप आहे. म्हणून आपण दीज आर द फंक्शनल आयसोमर्स. हे एकमेकाचे काय असतील पहा, फंक्शनल आयसोमर्स असतात, असं आपण लक्षात ठेवू पहा. त्यानंतर पहा एखादा इथर जो असेल तर त्याचे वेगवेगळे आपल्याला आयसोमर्स आपल्याला मिळू शकतात. जसं आपण बघतो हा डबल बॉन्ड O, हा O असेल, हा सायक्लिक इथर आहे बरोबर आहे. हा COOR याला आपण काय म्हणू, R कार्बन ॲटम येत असेल तर त्याला आपण इस्टर म्हणतो. हे सायक्लिक इस्टर आपण त्याला म्हणतो. हा काय असेल तुमचा इस्टर. पण यांच्यापासूनच आपल्याला काय मिळू शकतो, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, हा ऑक्सिजन हा इथं आला, हा डबल बॉन्ड O हा पुन्हा काय झाला तुमचा कीटोन आपल्याला तयार झाला बरोबर आहे. हे पण आपण काय सांगू शकतो, तर इट इज अ फंक्शनल आयसोमर्स. हे एकमेकाचे काय असतील पहा, फंक्शनल आयसोमर्स असतात, असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. तर नेक्स्ट आपण पुढं जर बघितलात याच्यामध्ये आपण पुढं आपण काय म्हणू शकता पहा, एखादा तुमचा हा NH2 ग्रुप असेल बरोबर आहे. हा NH2 ग्रुप असेल, या NH2 ग्रुपसोबत आपण काय करू शकता, एखादा नायट्रोजन आयटम जो असेल तर इथे एक तुम्हाला ग्रुप असेल, इथे एक अल्किल ग्रुप असेल, तर याच्यामध्ये आपल्याला हा नायट्रोजन, इथे एक अल्किल ग्रुप, इथे एक अल्किल ग्रुप बरोबर आहे. म्हणजे मी इथे लिहितो तुम्हाला समजण्यासाठी, CH3 हा तुमचा CH3, हा CH3 आणि हा तुमचा CH3. याला आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अमाइन म्हणतो, याला आपण सेकंडरी अमाइन असं, टर्शरी अमाइन असं म्हटलं जातं, टर्शरी अमाइन. तर दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दिस फंक्शनल आयसोमर्स. हे तुम्हाला काय मिळतील पहा, फंक्शनल आयसोमर्सचे आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात पहा. तर असे आपण फंक्शनल आयसोमर्स कोणते कोणते असतात, ते कसे ओळखायचे, तुम्हाला ते समजलेलं असेल. तर नेक्स्ट आपण पुढचं जे आपण म्हणजे आयसोमेरिझम आपण पाहतो, तर ते आयसोमेरिझम आपल्याला काय पाहायला मिळेल बघा, ज्याच्यामध्ये आपण आणखीन एखादा तुमचा अरोमॅटिक कंपाऊंड्स असेल. समजा एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ, त्या याच्यामध्ये आपण काय म्हणतो, अरोमॅटिकमध्ये हा तुमचा OH ग्रुप असेल आणि हा CH3 असेल. यालाच आपण काय करू शकतो पहा, हा CH2OH, याला क्रेसॉल म्हणा, याला बेन्झिल अल्कोहोल म्हणतो. याच्यामध्ये हा फिनॉलिक OH ग्रुप आहे, याच्यामध्ये अल्कोहोलिक OH ग्रुप आहे. याला आपण बेन्झिल अल्कोहोल असं म्हणता, बेन्झिल अल्कोहोल. आणि याला आपण काय म्हणू शकता, आर्थोक्रेसॉल, म्हणजे फिनॉल आपण त्यांना म्हणतो बरोबर आहे. तर असे तुम्हाला काय मिळतील पहा, फंक्शनल आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील पहा. तर असे एक्झाम्पल आपल्याला माहीत झालेले असतील तर याला आपण काय म्हणतो, फंक्शनल आयसोमेरिझम असं म्हणतात. आता नेक्स्ट आपण पुढचं पाहणार आहात, ज्याला आपण म्हणतोय पहा रिंग सायक्लिक आयसोमर्स. आता पहा रिंग सायक्लिक आयसोमर्स आपण कशाला म्हणता आणि ते कशा पद्धतीने आपण ओळखायचे, ते कुणाकुणासोबत दाखवत असतात, याच्यामध्ये आपल्याला 2 केस आपल्याला बनत असतात, त्याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर आपण सुरुवात करत असताना आपण काय म्हणतोय, तर रिंग सायक्लिक आयसोमर किंवा आयसोमेरिझम. तर रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपण कशाला म्हणता, याच्यावर आपण जर चर्चा केलात तर रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपण कुणाला म्हणतो, तर तो रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपण पाहत असताना दोज कंपाऊंड्स विच हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट विच आर प्रेझेंट ॲज ओपन चेन ॲज वेल ॲज द क्लोज्ड चेन. म्हणजे तो तुम्हाला क्लोज्ड चेन असेल किंवा ओपन चेनमध्ये असतो, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, रिंग सायक्लिक आयसोमेरिझम. रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपण कुणाला म्हणता, की ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो, पण ते कंपाऊंड्स आपल्याला काय असतील पहा, ओपन चेन पण असतील आणि क्लोज्ड चेन पण असतील, त्यांना आपण काय म्हणतो, रिंग सायक्लिक आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणता, द विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट विच present open chain as well as closed chain. त्यांना आपण काय म्हणू शकतो पहा, की रिंग सायक्लिक आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. आता बघा हे कोण दाखवत असतात त्याबद्दल आपल्याला माहीत असावं. अल्किन अँड सायक्लोअल्केन, दीज आर दी
रिंग चेन किंवा रिंग सायक्लिक चेन आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण काय म्हणतोय पहा, एखादा केस नंबर 1 किंवा टाईप 1 आपण त्याला म्हणू, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतील पहा. एखादा तुमचा अल्किन असेल, अल्किन कॅन शो द रिंग सायक्लिक आयसोमेरिझम विथ सायक्लो अल्केन. तो सायक्लो अल्केन सोबत आपल्याला दाखवू शकतो, राईट. आता बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. तर हा तुमचा काय असेल, तर CH3 हा CH2 हा CH डबल बॉन्ड CH2, याला आपण 1 ब्युटीन म्हणू, बरोबर आहे. हा तुमचा 1 ब्युटीन, आणि या 1 ब्युटीनपासून आपल्याला आयसोमर काय मिळू शकतो, हा सायक्लोब्युटेन. याला काय म्हणू आपण, सायक्लोब्युटेन असं म्हटलं जातं. हा तुमचा रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळेल. पहा लक्षात येते. म्हणजे हा ओपन चेन आहे आणि हा काय असेल तुम्हाला सायक्लिक कंपाऊंड आहे. आणि ओपन चेन आणि क्लोज चेन असतात, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल पहा, सेम असतो. जसं आपण हा तुमचा C4H8 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, सेम मिळाला. पण त्यांचं तो ओपन चेनमध्ये पण आहे आणि त्याचबरोबर क्लोज चेनमध्ये आहे. अशा 2 कंपाऊंडला आपण काय म्हणू शकता पहा, रिंग सायक्लिक चेन आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. रिंग चेन आयसोमेरिझम असं म्हणा किंवा रिंग सायक्लिक आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं आपण काय सांगतोय, त्याचे आयसोमेरिझम आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, जर एखादा प्रोपीन आपण घेतला, हा CH3 हा CH डबल बॉन्ड CH2 आहे, याच्यामध्ये आपण काय करू शकता, हा तुमचा रिंग सायक्लिक आयसोमेरिझम रिंग चेन आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण हे रिंग चेन आयसोमेरिझम आपण पाहू शकता. आता बघा एक केसमध्ये आपण डिस्कस करत असताना आपल्याला काय पाहायला मिळतो, तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल आपण किंवा त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल करत असताना एक नोट लिहिण्याचा प्रयत्न आपण करू. पहा, जेवढे तुमचे फंक्शनल आयसोमर्स असतात ते तुम्हाला काय असू शकतील, रिंग सायक्लिक आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळतील. पण रिंग सायक्लिक आयसोमेरिझम हे कधी फंक्शनल आयसोमर्स असू शकत नाहीत, ही आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पहा, म्हणून आपण डिस्कस करत असताना काही एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमेरिझम आयसोमर्स आपल्याला फाइंड आउट करता येतील. पहा, मी तुम्हाला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला देतोय, त्यानुसार तुम्हाला काय करता येईल. पहा, आपण C4H8 हा जर घेतलात, C4H8 याच्यातले पॉसिबल नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स आपल्याला काढायचे. तर आपण काय करू शकता पहा, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहात, एक CH3 CH2 हा CH डबल बॉन्ड CH2, बरोबर आहे. दुसरा काय असेल तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3, बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढे काय म्हणू शकता, हा तुमचा CH3 CH3 हा डबल बॉन्ड CH2 असा एक आपल्याला मिळू शकतो, बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढे काय म्हणू शकता पहा, यांच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, हा तुमचा एक सायक्लिक कंपाऊंड आपल्याला मिळाला, सायक्लोब्युटेन. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता, हा तुमचा हा कंपाऊंड आपल्याला मिळू शकतो, याला आपण काय म्हणतो, मिथिल सायक्लोप्रोपिल असं आपण त्याला म्हणतो, सायक्लोप्रोपेन असं म्हणतो. हे तुम्हाला काय मिळतील पहा, आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील. पहा लक्षात राहील. तर या पद्धतीने आपल्याला हे आयसोमर पॉसिबल आयसोमर्स आपल्याला मिळतात. पण आता हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5 असे जर आपण आयसोमर्स बघितला तर कोणत्या प्रकारचा आयसोमर दाखवतो हे पण आपल्याला माहीत असावं. बघा आता हा फर्स्ट आणि सेकंड याचं जर कंपॅरिझन केलं तर काय मिळेल तुम्हाला, फर्स्ट आणि सेकंड काय दिसेल तुम्हाला, डबल बॉन्ड्स हा फर्स्ट कार्बनला आहे, इथं तुम्हाला काय असेल पहा, तर सेकंड कार्बनला आहे. म्हणजे हे काय झाला, डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे हे काय झाले, पोझिशन आयसोमर झाले. याला आपण काय म्हणू, याच्यामध्ये आपण लिहू शकता एक्झाम्पल नंबर 1 आयसोमर नंबर 1 अँड 2 विच आर द पोझिशन आयसोमर्स. हे काय मिळतील तुम्हाला, पोझिशन आयसोमर्स आपल्याला मिळतील. नेक्स्ट बघा, पुढे आपण फर्स्ट आणि थर्ड आपण याचं कंपॅरिझन करू. फर्स्ट आणि थर्ड मध्ये काय असेल पहा, इथं तुम्हाला 4 ची पॅरेंट चेन आहे, इथं 3 ची आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुपची पोझिशन सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा तुमचा फर्स्ट अँड थर्ड हे काय असतील तुम्हाला, दीज आर दी चेन आयसोमर्स. हे काय मिळतील तुम्हाला, चेन आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतात. पहा बरोबर. नेक्स्ट आता बघा, याच्यानंतर कंपॅरिझन करताना फर्स्ट आणि हा फोर्थ काय असेल तुमचा, फर्स्ट अँड फोर्थ आपल्याला काय मिळतो, रिंग चेन आयसोमर्स. याला आपण काय म्हणतो, रिंग चेन आयसोमर्स असं आपण त्यांना म्हणू शकता, राईट. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, हा तुमचा काय असेल, हा पण तुमचा काय असेल, रिंग सायक्लिक आयसोमर्स आपल्याला मिळतो, बरोबर आहे. म्हणून आपण याला काय म्हणता, फोर्थ आणि फिफ्थ हे काय असतील तुम्हाला, चेन आयसोमर्स, बरोबर आहे. फोर्थ अँड फिफ्थ हे काय असतील तुम्हाला, चेन आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील.
चेन आयसोमर्स, राईट. तर असं तुम्हाला डिक्टेट करता आलं पाहिजे की हे एकमेकासोबत कम्पेअर करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं आयसोमेरिझम आपल्याला सांगायचं आहे. लक्षात राहील. मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे, तर याच्यामध्ये आपण चेन आयसोमर्स कोणते असतील, फंक्शनल आयसोमर्स कोणते असतील, पोझिशन आयसोमर्स कोणते असतात, हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. नेक्स्ट, आता आपलं हे आयसोमेरिझम हा जो पार्ट असेल, तर या आयसोमेरिझम पार्टमध्ये आपण काय सांगताय, तर हे 4 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे मेटामेरिझम हा एक प्रकार शेवटचा आपला राहिलेला आहे. तो मेटामेरिझम आपण कशाला म्हणतात त्याच्यावर आपण चर्चा करू. तर मेटामेरिझममध्ये आपण काय पाहतोय ते आपण लक्षात घेऊ. आता रिंग सायक्लिकमध्ये टाईप नंबर सेकंड आपण पहिल्यांदा बघू, ते राहिले. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो पहा, एखादा तुमचा जो सायक्लो अल्केन असेल किंवा ज्याला आपण अल्काईन म्हणता, अल्कॅडाईन म्हणतो, किंवा त्याचबरोबर आपल्याला काय मिळतील, सायक्लो अल्केन आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर बायसायक्लो कंपाऊंड्स आणि स्पायरो असे वेगवेगळ्या कंपाऊंडचे केस आपल्याला पाहायला मिळते. जसं मी सांगतोय पहा, अल्काईन, त्याचबरोबर आपल्याला काय मिळेल पहा, सायक्लो किंवा अल्कॅडाईन, याला आपण म्हणू अल्कॅडाईन. त्यानंतर तुम्हाला असेल दुसरा जो असेल तर ज्याला आपण म्हणतो सायक्लो अल्कीन. आणि त्यानंतर बायसायक्लो कंपाऊंड्स आणि स्पायरो या प्रकारची केस आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर अल्काईन आपण घेतलात तर त्यापासून अल्कॅडाईन मिळू शकतो, सायक्लो अल्कीन मिळू शकतो, बायसायक्लो कंपाऊंड मिळतो, पण स्पायरो कंपाऊंड आपल्याला मिळत नाही. बरोबर आहे. आता याच्यानुसार आपण एक एक्झाम्पल जर बघितलात तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण घेतलात, हाच आपण काय करू शकतो, C4H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतला. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतील पहा. पहिला जो असेल तर तो तुमचा CH3 हा CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH असा एक मिळाला. दुसरा पहा, हा तुमचा CH3 C ट्रिपल बॉन्ड C हा तुमचा CH3 मिळाला. बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढं काय करू शकता पहा, थर्ड जर आपण बघितलात करायचा प्रयत्न, कार्बनची संख्या कार्बन चेनमध्ये आपण जर संख्या कमी केलात तर आपल्याला इथं जर केला तर तुम्हाला ट्रिपल बॉन्ड इथे येणार आहे. म्हणजे याची व्हॅलन्सी ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे आपल्याला पुढचा आयसोमर आपल्याला चेन कार्बनची संख्या कमी करून आपल्याला चेन आयसोमर्स आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून आपण काय म्हणू शकतो, पुढचं एक्झाम्पल जर आपण बघितलात ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, हा पुढचा तुम्हाला हा अल्कॅडाईन. आता हा अल्काईनचे 2च आयसोमर मिळतील. दुसरा काय असेल, अल्कॅडाईन. अल्कॅडाईन याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार कसा मिळेल तुम्हाला, तर याच्यामध्ये हा CH2 डबल बॉन्ड CH हा CH डबल बॉन्ड CH2 असा एक मिळाला. 1,3 ब्युटॅडाईन आपण त्यांना म्हणतो. चौथं एक्झाम्पल आपल्याला काय मिळेल, तर याच्यामध्ये आपल्याला CH2 डबल बॉन्ड C हा तुमचा H आणि हा तुमचा CH3 यालाच आपण काय म्हणू पहा, 1,2 ब्युटॅडाईन असं आपण त्यांना म्हणतो. तर हे 2 आयसोमर्स आपल्याला मिळतील. म्हणजे इथं 1, 2, 3, 4 याला आपण 1,3 ब्युटॅडाईन, याला आपण 1, 2, 3, 4 याला आपण 1, 2 ब्युटॅडाईन असं आपण त्यांना म्हणतो. हा तुमचा अल्कॅडाईनचा आपल्याला मिळाला. त्यानंतर पहा, सायक्लो अल्कीन आपल्याला काय मिळू शकतात, तर 4 कार्बन आयटम असतील तर याला आपण काय म्हणू, तर सायक्लो अल्कीन आपल्याला पाहायला मिळेल. हा तुमचा सायक्लो अल्कीन आपल्याला मिळतो. त्याचबरोबर पहा, पुढं आपण जर बघितलात याच्यामध्ये आपल्याला दुसरा आपण याच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, हा तुमचा सायक्लो प्रोपीन आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट आपण आणखीन एक तयार करू शकता. याच्यामध्ये आपल्याला हा एक आपल्याला आयसोमर्स मिळू शकतो, कारण इथं 1, 2, 3 आपल्याला मिळतो, इथं 1 मिळतो. बरोबर आहे. सायक्लोप्रोपीन आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पुढं काय म्हणू शकता पहा, याच्यामध्येच आपल्याला आणखीन एक्झाम्पल हे तुमचे सायक्लो अल्कीन आपल्याला मिळाले. सायक्लो अल्कीनच्या नंतर आपण पुढं काय म्हणू शकता, आणखीन एक आयसोमर्स आपल्याला त्याच्यामध्ये बनतो, जो तुम्ही विसरता पहा, त्यामध्ये आपल्याला हा तुमचा तयार होईल. याला आपण काय म्हणू, दीज आर दी सायक्लो अल्किन्स आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आपल्याला बायसायक्लो कंपाऊंड जर म्हटलात तर बायसायक्लो कंपाऊंड्स कोणता असेल, तर याला आपण काय म्हणू पहा, बायसायक्लो कंपाऊंड. याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय असेल पहा, सेम. हे सर्व कंपाऊंड जे असतील तर यांना आपण काय म्हणतोय पहा, तर हे एकमेकाचे रिंग सायक्लिक आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील पहा. रिंग चेन आयसोमर्स मिळतात. म्हणून अल्काईन हा अल्कॅडाईन सोबत किंवा सायक्लो अल्किन सोबत किंवा बायसायक्लो कंपाऊंड सोबत. मग आपण फक्त रिंग चेन आयसोमर जर म्हटलात तर अल्काईन हा सायक्लो अल्किन सोबत काय असेल तुम्हाला, रिंग चेन आयसोमर्स असेल. बरोबर. अल्कॅडाईन हा पण काय असेल तुम्हाला, सायक्लो अल्किन सोबत काय असेल, रिंग चेन आयसोमर्स असतील. हे लक्षात
लक्षात ठेवा. तर किंवा बायसायक्लो कंपाऊंडसोबत तुम्हाला ते काय असतील, रिंग चेन आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील पहा. म्हणून हे एक्झाम्पल्स आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला एक दिला आहे, पण हे दोघं काय झाले, पोझिशन आयसोमर्स, बरोबर आहे. हे दोघं काय होतात, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हे जे असतील तर याला पण आपण काय म्हणू, पोझिशन आयसोमर्स आपण त्यांना म्हणू शकता, बरोबर आहे. त्यानंतर हे दोघं एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स होऊ शकतात. त्याचबरोबर आपण हे एकमेकासोबत जर बघितला तर हे काय मिळतील तुम्हाला, रिंग चेन आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील. हा पण रिंग चेन आयसोमर्स, 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 हे सर्व तुम्हाला रिंग चेन आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील पहा. तर असं तुम्हाला हे रिंग चेन आयसोमेरिझम आपल्याला माहीत असावं, लक्षात राहील. नेक्स्ट पहा, आता आपण पुढे जाऊ पहा, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, मेटामेरिझम. आता मेटामेरिझममध्ये आपण काय डिस्कशन करणार आहात ते आपण चर्चा करू. मेटामेरिझम कशाला म्हणतात आणि हे 3 टाईप आपण बघितलात, ज्याच्यामध्ये आपण चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम आणि रिंग चेन आयसोमेरिझम किंवा रिंग सायक्लिक आयसोमेरिझम असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आता रिंग चेन आयसोमेरिझमच्या नंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतो मेटामेरिझम. मेटामेरिझम. तर आता पहा, मेटामेरिझममध्ये आपण काय डिस्कशन करू पहा. तर मेटामेरिझम आपण कुणाला म्हणता, जनरली अशा प्रकारचा आयसोमेरिझम अशा कंपाऊंड्सपासून पाहायला मिळतो ज्या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप हा सेंट्रल किंवा मिडल पोझिशनला असतो, म्हणजे 2 अल्किल ग्रुपच्या मध्ये असतो. त्यांना आपण त्यांच्यापासून आपल्याला काय मिळू शकतात पहा, मेटामेरिझम आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग ते कोण कोण असतील पहा, ज्याच्यामध्ये आपण हा डायव्हॅलंट ऑक्सिजन आयटम असेल, किंवा C डबल बॉन्ड O कीटोन ग्रुप असेल, किंवा C डबल बॉन्ड O हा इथर असेल, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, इथर असं म्हणतो. किंवा एखादा तुमचा काय असेल, C डबल बॉन्ड O NH असा ग्रुप असेल, अमाइड ग्रुप असेल, यांच्यापासून आपल्याला काय मिळू शकतात पहा, तर मेटामर्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग हे जे कंपाऊंड्स असतील तर हे कंपाऊंड्स आपल्याला मेटामेरिझम दाखवतात. काय होतं याच्यामध्ये, तर त्या फंक्शनल ग्रुप भोवती अल्किल ग्रुप चेंज होतात, म्हणजे अल्किल ग्रुप डिफरंट असतात पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. फंक्शनल ग्रुप पण आपल्याला सेम राहतो, लक्षात येते. दोज कंपाऊंड्स विच हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड देअर फंक्शनल ग्रुप बट डिफर ऑर डिफरंट अल्किल ग्रुप्स. वेगवेगळे अल्किल ग्रुप्स असतात पण फंक्शनल ग्रुप सेम राहतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम राहतो. त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, मेटामेरिझम असं म्हटलं जातं. म्हणून आपण मेटामेरिझम मध्ये काय म्हणायचं आपल्याला, विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड फंक्शनल ग्रुप बट डिफर इन अल्किल ग्रुप्स अराउंड फंक्शनल ग्रुप. त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, मेटामेरिझम किंवा मेटामर्स असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल बघा, जसं आपण एखादा CH3CH2 हा CH2OCH3 हा इथर आहे, बरोबर आहे, हा फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा काय मिळेल आपल्याला, हा CH3CH2OCH2 आणि हा काय असेल तुमचा CH3 आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. तर यानुसार आपल्याला काय मिळेल, हे मेटामर्स मिळतील. बघा याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपची इकडे प्रोपिल ग्रुप होता, इकडे इथिल ग्रुप आला, इकडे मिथिल ग्रुप होता, इकडे इथिल ग्रुप आला, म्हणजे अल्किल ग्रुप डिफरंट आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे. त्यांना आपण काय म्हणायचं आहे, मेटामर्स म्हणतो. मग तसंच आपण एक एक्झाम्पल कीटोनचं बघितलं, हा CH3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O हा CH3 असेल. याच्यापासून आपल्याला काय मिळेल, हा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O हा CH2 आणि हा तुमचा CH3 असेल, बरोबर आहे. हा तुमचा मेटामर्स होऊ शकतो. याचा आणखीन एक मेटामर्स आपण करू शकता पहा, तो मेटामर्स होत नाही, त्याला आपण चेन आयसोमर्स म्हणणार आहात. म्हणून आपल्याला हे लक्षात असू द्या, हे मेटामर्स आपल्याला मिळतील. फक्त अल्किल ग्रुप आपल्याला चेंज झाला पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, लक्षात येते. नेक्स्ट आपण पुढचं एक्झाम्पल बघितला, ईस्टर आपण घेतला, हा CH3CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OCH3 असा आपण घेतला. याच्यापासून वेगवेगळे आपल्याला काय मिळतात बघा, याच्यापासून आपल्याला काय मिळेल, एक CH3CH2 C डबल बॉन्ड O हा OCH2CH3 आपल्याला मिळाला, बरोबर आहे, एक आपल्याला मिळतो. नेक्स्ट आपल्याला पुढं कोणता मिळू शकतो, हा CH3 हा CH2 हा CH3 हा C डबल बॉन्ड OCH2CH3 आपल्याला मिळेल. नेक्स्ट आपल्याला काय मिळू शकतो पहा, CH3 C डबल बॉन्ड OCH हा तुमचा काय मिळेल पहा, CH2CH2
2CH3 म्हणजे हा तुमचा काय असेल पहा, हा H असेल, बरोबर आहे. याला एन प्रोपिल फॉर्मेट असं म्हणतो, बरोबर आहे. हे तुम्हाला 2 मिळाले. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणू शकता, याच्यामध्येच आपल्याला HC डबल बॉन्ड O हा CH3 आणि हा तुमचा CH3 बघा. आता म्हणजे याच्यासोबत जर कम्पेअर केला तर हे त्याचे एवढे मेटामर्स आपल्याला मिळतात. मेटामर्समध्ये काय, अल्किल ग्रुप फंक्शनल ग्रुपच्या भोवती बदलले पाहिजेत. इकडं एन प्रोपिल होता, इकडं इथिल झाला, इकडं मिथिल होता, इकडं इथिल झाला, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा इथं एन प्रोपिल होता, इथं मिथिल झाला, इकडं मिथिल होता, तिथं इथिल झाला. इथं तुम्हाला फॉर्मेट ग्रुप आला, इथं तुम्हाला प्रोपॅनोइड ग्रुप होता, इथं तुम्हाला 3 ग्रुप आले, 3 कार्बनची चेन आली, इथं तुम्हाला 1 कार्बनची चेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला आयसो, याचाच आयसो आपल्याला पाहायला मिळतो. दीज आर दी मेटामर्स. यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, मेटामर्स असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर ज्या मॉलिक्युल्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो आणि फंक्शनल ग्रुप पण सेम राहतात, पण त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतो, अल्किल ग्रुप वेगवेगळे आपल्याला त्या फंक्शनल ग्रुपच्या भोवती असतात. यांनाच आपण काय म्हणतोय पहा, मेटामर्स असं म्हटलं जातं. मग आता हे जे मेटामर्स असतील तर काही वेगळे मेटामर्स आपण डिस्कशन करू पहा. तर मेटामर्समध्ये आपण एक्झाम्पल पाहत असताना कोणते कोणते बघू पहा. सायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपण मेटामर्स आपण बघू शकता. हा तुम्हाला एक बेंझिन रिंग दिला आहे, हा C डबल बॉन्ड O हा एक असेल. याच्यानंतर आपण काय म्हणू शकता, याच्यासोबत आपण काय करतोय, बघा. आता हा तुम्हाला काय असेल पहा, हा सायक्लोहेक्झिल आहे, हा तुम्हाला सबस्टिट्युएंट्स म्हणून आला. याच्यामध्ये काय असेल तुम्हाला, तर हा कार्बोक्सिलेट ग्रुप म्हणून येतो. पण याच्यामध्ये काय झाला, या फंक्शनल ग्रुपच्या भोवती आपल्याला काय झाली, या अल्किल ग्रुपची आपल्याला डिफरंट आले, अल्किल ग्रुप वेगवेगळे आले, म्हणून आपण याला काय म्हणतो, मेटामर्स. याला काय म्हणायचं आपण, मेटामर्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघितलात अमाइडचा, आपण हेच एक्झाम्पल करू शकतो. तर याच्यामध्ये पहा, हा तुम्हाला दिलेला हा एक असेल, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा NH असेल. आणि याला आपण एखादा हा सायक्लोहेक्झिल ग्रुप दिला. याच्यापासून आपल्याला काय मिळेल पहा, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, सायक्लिक ग्रुप आपल्याला अल्किल ग्रुप चेंज करायचा आहे. C डबल बॉन्ड O हा NH आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, हा ग्रुप आपल्याला मिळतो. हा पण काय झाला तुमचा मेटामर्स आपल्याला पाहायला मिळाला. लक्षात येते. नेक्स्ट आपण पुढचं एक्झाम्पल आपण जर बघितलात, एखादा तुमचा इथर आपण घेतला, हा इथर कोण असेल, आता बघा इथरमध्ये तुम्हाला हे आयसोमर दाखवतात का, बघा हे आयडेंटिकल आहेत. बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो, जरी आपण त्यांची पोझिशन किंवा आदला बदल जरी केला असाल तर काय होईल, हे मेटामर्स आहेत का, नाही. हे काय असतील तुम्हाला सेम आहेत. यांना दोघांचे नाव दिलं तर तुम्हाला तेच येणार आहे. याला आपण काय म्हणतोय, आयडेंटिकल आहेत, नॉट मेटामेरिझम. हे मेटामेरिझम आपल्याला मिळणार नाहीत, हे आयडेंटिकल आपल्याला पाहायला मिळतील. पहा आयडेंटिकल पण विचारतात तुम्हाला, तर ते आयडेंटिकल आहेत का ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहा पुढचं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर त्यामध्ये आपण काय सांगतोय, मेटामर्स आपण पाहिल्यानंतर आपण नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा. हा एक तुम्हाला हा दिला आणि दुसरा काय असेल तुमचा, हे मेटामर्स होऊ शकतात का, बघा मेटामर्स आहेत का ते, तर हे मेटामर्स आपल्याला नक्की असतील. कारण काय बघा, याच्यामध्ये अल्किल ग्रुप बदललेले आहेत. इथला तुमचा आर्थो पोझिशनला येत होता, इथं कायला मेटा पोझिशनला आला, म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या भोवती अल्किल ग्रुप चेंज झाले, म्हणजे त्याचा अर्थ काय असेल, दीज आर द मेटामर्स. हा मेटामर्स आपल्याला पाहायला मिळतो. पहा
तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेटामेरिझम आपण पाहू शकता. मेटामेरिझम हा पोझिशन आयसोमेरिझमचा मॉडिफाईड फॉर्म आहे आणि पोझिशन आयसोमेरिझम आणि मेटामेरिझम हे तुम्हाला एकाच मॉलिक्युल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी तुम्हाला चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम पण आपल्याला पाहायला मिळतात. पण पोझिशन आणि मेटामेरिझम जर तुम्हाला एकाच मॉलिक्युलमध्ये दिसत असेल तर त्यावेळेस मेटामर्सला आपण फर्स्ट प्रायोरिटी आपण देत असतो. मग ही जी प्रायोरिटी आपल्याला द्यायची आहे, एकाच आयसोमर्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल आयसोमर्स मिळतात, पण त्याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला द्यायची, ती प्रायोरिटी ऑर्डर आपण लक्षात घेऊ. ती प्रायोरिटी ऑर्डर काय असते, पहिल्यांदा टाटोमर्स असतात, त्याच्यानंतर मेटामर्स असतात, त्यानंतर तुम्हाला काय येतो फंक्शनल रिंग चेन आयसोमेरिझम येतो आणि त्यानंतर तुम्हाला काय येतो फंक्शनल आयसोमेरिझम, मग तुम्हाला चेन आयसोमेरिझम आणि लास्टली आपण काय घेतो पोझिशन आयसोमर्स आपण घेऊ शकता. म्हणून आपण ऑर्डर जी असेल तर प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवायची. ती प्रायोरिटी ऑर्डर काय असेल, टाटोमेरिझम ही हायर प्रायोरिटीला असेल आणि त्यानंतर तुम्हाला कोणाची द्यायची तर मेटामर्स, त्यानंतर आपल्याला रिंग चेन आयसोमर्स, त्यानंतर फंक्शनल आयसोमर्स, त्यानंतर काय असेल तुम्हाला चेन आयसोमर्स आणि लास्टली आपण पोझिशन आयसोमर्स. ही तुम्हाला काय द्यायची प्रायोरिटी ऑर्डर आपण देत असताल. लक्षात येत आहे, म्हणजे एकाच मॉलिक्युल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमर्स आपल्याला मिळतात, पण त्याला प्रायोरिटी कशाची द्यायची, कशाच्या आधारावर द्यायची, या प्रायोरिटी ऑर्डरच्या आधारावर द्यायची, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर आता पहा, याच्यामध्ये आपण मेटामर्स आपण जर बघितलात तर ते मेटामर्सचे आपल्याला एक्झाम्पल पण सांगितलेले आहेत. टाटोमेरिझम हा जो प्रकार आहे तो जीओसीचा पार्ट येत असतो, तो आपण नेक्स्ट जीओसी फर्स्टमध्ये आपण डिस्कशन करू. पण आता जेवढं आयसोमेरिझम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आयसोमेरिझम तुम्ही कंप्लीट करताल आणि हे याच्यावर एक क्वेश्चन नक्की असतो, त्यासाठी तुम्ही याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तसं मी होमवर्क तुम्हाला देतो, ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज इतकंच असेल. धन्यवाद.